मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही चर्चा ऐकत असाल, की शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र येणार आहे, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी येणार आहे, शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड येणार आहे. असे नवनवीन त्याला नाव दिले जात आहे. त्यामध्ये काही जण असे सुद्धा म्हणत आहेत, की शेतकऱ्यांसाठी एक शेतीचा आधार कार्ड सुद्धा येणार आहे. अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये म्हणा किंवा सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. तर हीच योजना आता मित्रांनो सुरू करण्यात येणार आहे. तर त्या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आपण. ती योजनेचा फायदा काय? त्याचबरोबर ही योजना हे कार्ड कधी बनवायचं, कुठं बनवायचं, घरी बसल्या मोबाईलवर बनवायचं का? त्याचबरोबर या कार्डाचा वेगळा काय फायदा असणार आहे? तुमच्या पीक विम्याला याचा फायदा ठरणार आहे का? PM किसान योजनेसाठी फायदा ठरणार आहे का? अशा असंख्य प्रश्नांची आपण उत्तरे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बऱ्याच यूट्यूबरच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून म्हणा, की किसान ओळखपत्र फार्मर आयडीला प्रोत्साहन दिलं जात आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचवली जात आहे बऱ्याच माध्यमातून. त्यातच मित्रांनो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, की बाबा हे किसान कार्ड काढावं की नाही? काढावं तर कशासाठी काढावं? याचा फायदा काय? त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की बाबा हे कार्ड काढलं नसेल तर आमचा काही नुकसान वगैरे होणार आहे का? किंवा आम्हाला काही वगळण्यात वगैरे येणार आहे का? किंवा आमच्यावर काही कारवाई वगैरे होणार आहे का? तर मित्रांनो, अशा असंख्य प्रश्न तुम्हाला उद्भवत असतील तुमच्या मनामध्ये. तर मित्रांनो, त्याच प्रश्नाची उत्तरे आपण देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, बघायचं झालं तर या कार्डाचा सर्वात अगोदर फायदे बघून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओवर कंटिन्यू राहायला मदत होईल. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण या कार्डाचा पहिला फायदा बघायचा झालं तर पहिला फायदा आहे, की भूमी रेकॉर्ड राहणार, म्हणजे तुमच्या शेतजमिनीचं या कार्डामध्ये रेकॉर्ड असणार आहे. म्हणजे तुमच्या नावावर किती जमीन आहे, तुम्ही सामायिक क्षेत्रधारक आहात का, त्याचबरोबर तुम्ही वैयक्तिक शेतीधारक आहात का, हे असे सर्व रेकॉर्ड या कार्डामध्ये असणार आहेत. किंवा तुमची जमीन गायरान आहे का, किंवा तुम्ही तुमची जमीन ही जवळपास याच्यामार्फत आलेली आहे का, वारसा हक्क मार्फत आलेली आहे का, असे बरेच याच्यामध्ये ॲड असणार आहे बऱ्याच गोष्टी. त्यानंतरचा पुढचा फायदा बघायचा झालं तर पुढचा फायदा आहे डेमोग्राफिक डिटेल्स. म्हणजे आता डेमोग्राफिक डिटेल्समध्ये सर्वांना माहीत आहे डेमोग्राफिक डिटेल्स काय असतात. तर यामध्ये मित्रांनो तुमची जे फिंगर्स, जे आपण आधार कार्डला फिंगर्स वगैरे अटॅच करतो, ती फिंगर्स डिटेल असणार आहे. तुमची बाकीची डेमोग्राफिक डिटेल्स असणार आहे. फिंगर्स आले म्हणजे तुमची पूर्ण डेमोग्राफिक डिटेल्स गेलेली असते. तर फिंगरवर तुमचं जे डिटेल असते ते आधार कार्डसारखी, जे फिंगर लावले की आधार कार्ड निघू शकतं, त्या प्रकारचे डिटेल्स याच्यामध्ये असणार आहे शेतकऱ्याची. त्यामध्ये त्यानंतरचा फायदा बघायचा झालं तर शेतामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांची इन्फॉर्मेशन. आता शेतामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांची इन्फॉर्मेशन, तर इन्फॉर्मेशन काय असणार आहे? बाबा तुम्ही कोणती पिकं पिकवता, तर तुम्ही कोणती पिकांची लागवड केलेली आहे, किंवा तुम्ही कोणत्या पिकांचे सर्वात जास्त उत्पन्न घेता. त्याचबरोबर तुमचे जे वारंवार घेता ते पीक, समजा हळद वगैरे किंवा कापूस वगैरे, तर हे पिकांचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही बागायती क्षेत्रधारक असाल किंवा तुम्ही जवळपास कोरडवाहू क्षेत्रधारक असाल, हे अशा सर्व गोष्टींची त्यामध्ये रेकॉर्ड असणार आहे. त्यानंतरचा पुढचा फायदा बघायचा झालं तर जमिनीच्या मालकाची माहिती असणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये जमिनीच्या मालकाची माहिती असणार आहे, जेणेकरून शेतकरी मयत आहे का सामायिक क्षेत्रधारक आहे. मी अगोदर पण सांगितलं की याच्यामध्ये डेमोग्राफिक डिटेल्स घेणार आहेत, म्हणजे शेतकऱ्याची, जेणेकरून तो शेतकरी मयत आहे का, मयत असून सुद्धा ही शेती समोर वारसा हक्काद्वारे किंवा मुलाच्या वगैरे नावावर गेलेली नाही का, किंवा त्याच शेतकऱ्याच्या नावावर आहे का, अशी देखील डिटेल याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी सामायिक क्षेत्रधारक आहे का, हे सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतरचा पुढचा फायदा झाला हे बघायचं झालं तर त्या अगोदर बघूया की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा किती टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार. तर देशातील जवळपास 11 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये 6 करोड शेतकऱ्यांना 2024 आणि 25 मध्ये, म्हणजे आता या सरत्या शेवटी याचा फायदा जवळपास 600 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यानंतर जवळपास 25 आणि 26 वर्षामध्ये याच्यामध्ये जवळपास 3 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा असणार आहे. म्हणजे जवळपास 2024-25ला 6 करोड, त्यानंतर 3 करोड शेतकऱ्यांना 25-26 मध्ये, आणि 26-27 मध्ये जवळपास 2 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर फायदा म्हणजे कसं, तर फायदा म्हणजे फायदा असा की बाबा आमचं तर यामध्ये नावच नाही, मग आम्हाला फायदा होणार नाही, तसं नाही मित्रांनो. यामध्ये शेतकरी कव्हर केले जाणार, म्हणजे बाबा आता एकदाच सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी असं होऊ शकत नाही ना, की एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ॲड केले जातील. तर सिस्टमॅटिकली टप्प्याटप्प्याने हे शेतकरी याच्यामध्ये ॲड केले जाणार आहे, जवळपास 11 करोड शेतकरी. त्यानंतर बघायचं झालं तर केंद्र सरकारने
सर्व राज्यांना हे कार्ड काढण्याचे बंधनकारक केलेले आहे आणि सर्व हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि केंद्र सरकारतर्फे सर्व राज्यांना लेटर देखील पाठवण्यात आलेलं आहे की बाबा तुमच्या राज्यामध्ये ही योजना राबवा, तुमच्या राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या की हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या, तुमचे रेकॉर्ड वगैरे आम्हाला पाहिजे, आमच्याकडे तुमचे रेकॉर्ड असणं आवश्यक आहे. तर हे कार्ड लवकरात लवकर लागू करावं असं आदेश देण्यात आले आहेत केंद्र सरकारतर्फे. आणि याची सुरुवात देखील महाराष्ट्र राज्यामध्ये आता एका न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जात आहे. त्यानंतर बघायचं झालं तर यामध्ये जवळपास 28 नोव्हेंबरला सर्व राज्यांना केंद्र सरकारतर्फे लेटर पाठवण्यात, मी अगोदर पण सांगितले बा केंद्र सरकारतर्फे यामध्ये लेटर पाठवण्यात आलेले आहे सर्व राज्यांना. तर हे लेटर 28 नोव्हेंबरला पाठवण्यात आले. आता तुम्ही म्हणसाल की 28 नोव्हेंबरपासून काय सरकार झोपेत आहे का? आता तुम्हाला पण माहिती आहे की 28 नोव्हेंबरला जरी लेटर पाठवलेलं असलं तरी आपल्या राज्यामध्ये सरकार स्थापन झालं नव्हतं. 5 डिसेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नव्हतं. त्यामुळे 5 डिसेंबरला सरकार जरी स्थापन झालेलं असलं की तरीसुद्धा अजूनसुद्धा सरकारतर्फे कोणतेही निर्णय घेण्याचे सुरू झालेले नाही. परंतु हा निर्णय सरकारतर्फे सुरू झालेला आहे की ही योजना अंमलात आणावी आणि सुरू करावी. तर ही योजना कधीपासून स्टार्ट होणार आहे? महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कधीपासून फार्मर ID कार्ड काढून मिळणार आहे किंवा काढून घ्यावं लागणार आहे? तर याची तारीख आलेली आहे मित्रांनो. याची तारीख आहे 16 नोव्हेंबर. तर 16 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना हे कार्ड काढण्याला बंधनकारक सुरू करण्यात येणार आहे. आता काही जण म्हणत असली आमच्याकडे तर सुरू झालं 16 नोव्हेंबरची, कशाला वाट बघायची? तसं नाही मित्रांनो. वेबसाईट जरी चालू असली तरी सुद्धा वेबसाईटवर तुमचा तालुका सिलेक्ट होत नाही, तुमचा जवळपास जिल्हा, तुमचं क्षेत्र वगैरे किंवा गट नंबर तिथे दाखवत नाही. म्हणजे तिथे रेकॉर्ड अजून वेबसाईटमध्ये ऑप्शन ॲड करायचे राहिले असल्यामुळे ती वेबसाईट व्यवस्थितरित्या चालत नाही. तुम्ही जर काढण्याचा प्रयत्न करत असाल आत्ताच तर तुम्ही ते कार्ड आत्ताच काढू नका. 16 नोव्हेंबरपासून वेबसाईट व्यवस्थितरित्या चालू होणार आहे. त्यानंतर तुम्ही हे कार्ड काढण्याचा प्रयत्न करा. आता सध्या तर काढू नका, कारण की वेबसाईटमध्ये बरेच ऑप्शन यायचे बाकी आहेत. त्यामुळे आता ही कार्ड काढण्याची गडबड करू नका. 16 नोव्हेंबरपासून हे कार्ड काढायला सुरुवात होणार आहे. आता मी एक सेतू केंद्र चालवतो, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकतो की माझ्याकडे सुद्धा बरेच कस्टमर येत आहेत जे डेव्हलप आहेत शेतकरी, किंवा काढावं लागते असं त्यांना माहिती आहे, या कार्डचे फायदे वगैरे माहिती आहे. ते शेतकरीसुद्धा माझ्याकडे येत आहेत की आमचं कार्ड काढायचं आहे. परंतु मी त्या कस्टमरचे सुद्धा, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा कार्ड काढत नाही आहे. माझ्या सेतू केंद्रावर मी हे कार्ड काढून दिले जात नाही, कारण की हे या वेबसाईटमध्ये बरेच ऑप्शन ॲड व्हायचे राहिलेले आहेत. त्यामुळे अर्धवट कार्ड तुमचं निघू शकतं. त्यामुळे तुम्ही गडबड करायची नाही. तर आधार कार्ड याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय असणार आहेत? याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड लागणार आहे, तुमचा जमिनीचा 7/12 होल्डिंग लागणार आहे, त्यानंतर तुमची मोबाईल नंबर वगैरे, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार अटॅच असला पाहिजे, आधार लिंक असला पाहिजे. तुमचा जर मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हा नंबर, तोपर्यंत हे चालू होईपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक करून घ्यायचा आहे. तर या म्हणजे आधार कार्ड 7/12 होल्डिंग, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असणं, या गोष्टींची जवळपास 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व पूर्तता करून घ्या आणि 16 नोव्हेंबरपासून तुम्ही हे कार्ड काढायला सुरू करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीसाठी किंवा पीक विम्यासंदर्भात किंवा शेतीविषयक अनेक योजनांच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबवर मिळून जातील नोटिफिकेशनच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.